नमस्कार, मी संतोष जाधव. भारताच्या इतिहासातील आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंतीनिमित्त मी आपणास त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणार आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात भारतभूमीला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी झटणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वापैकी एक शूरवीर आद्य क्रांतिकारक म्हणजे उमाजी नाईक होय. इसवी सन 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. आता खऱ्या अर्थानं ब्रिटिशांना भारतभर सत्ता स्थापन केल्याचा आनंद झाला होता. महाराष्ट्र हे आता पारतंत्र्याच्या काळोखात गेला होता. या पारतंत्र्याच्या काळोखातून बाहेर काढण्यासाठी राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंडाचं निशाण उभारलं होतं. ब्रिटिश सत्तेला हादरा देणारं, ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजे उमाजी नाईक होय. आपण पाश्चिमात्यांचा इतिहास अभ्यासतो, साहित्य अभ्यासतो, त्याच पाश्चिमात्य इंग्रज अधिकाऱ्यांना राजे उमाजी नाईकाचा पराक्रम, शौर्य, धाडस याचं रहस्यच उलगडत नव्हतं. त्यांची लेखणीही स्वस्त बसली नाही, तर त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून उमाजी नाईकांच्या जीवनाविषयी लिहून ठेवलेलं आहे. राजे उमाजी नाईक यांचं कार्य म्हणजे संपूर्ण देशाच्या इतिहासात नोंद व्हावी असं ते कार्य. तरीही त्यांच्या कार्यावरती विशेष संशोधन झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. याचं कारण असावं, उमाजी नाईकांचं नेतृत्व हे वंचित जनसमुदायातील होतं. म्हणूनच 7 सप्टेंबर 2021 रोजी उमाजी नाईकांची 230वी जयंती येत आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. राजे उमाजी नाईकांना अभिवादन करून रामोशी समाजातील चित्तूर नाईक यांनाही अभिवादन करतो आणि राजे उमाजी नाईकांचे आई वडील ज्यांच्या पोटी उमाजी नाईकांचा जन्म झाला त्या आई लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांना अभिवादन करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक नररत्ने जन्माला आली आणि त्या नररत्नांनी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यापैकीच अग्रक्रमानं नाव घ्यावं लागणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजे उमाजी नाईक होय. हे नररत्न म्हणजे शौर्य, धाडस, पराक्रम, समयसूचकता, संघटन, प्रशासन, दानधर्म, परोपकार, करारीपणा, समयसूचकता अशा अनेक गुणांचं समुच्चय असणारं हे व्यक्तिमत्व. उमाजी नाईकांचं नाव ऐकताच आपली छाती स्वाभिमानानं भरून येते. अशा या उमाजी नाईकांच्या जयंतीचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 15 डिसेंबर 2020 पासून एक GR काढलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर उमाजी नाईकांची जयंती साजरी केली जाऊ लागली. अशा या महापुरुषाची कार्याची ओळख या माझ्या व्याख्यानातून मी आपणाला देत आहे. सर्वप्रथम आपण राजे उमाजी नाईकांचा जन्म व बालपण याविषयी माहिती घेऊयात. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी समाजात आई लक्ष्मीबाई व वडील दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बिहुडी या छोट्याशा खेड्यात झाला. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या शेजारी वसलेलं आहे.
दादोजी खोमणे यांच्याकडं पुरंदर व वज्रगड या किल्ल्यांची वतनदारी व रखवालदारीचं काम होतं. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे बालपणापासूनच हुशार व चंचल होते. ते शेराने, धिप्पाड व करारे होते. पारंपरिक चालत आलेली हेर कला त्यांनी लवकरच अवगत केली. उमाजी नाईकांनी वडिलांकडून दांडपट्टा, तलवार, भाला, तीरकामठा, गोफण चालवण्याच्या कलाही आत्मसात केल्या होत्या. उमाजीराजेंचं हे शिक्षण चालू असतानाच महाराष्ट्रात इसवी सन 1803 साली ब्रिटिश व पेशवा बाजीराव दुसरा यांच्यात करार झाला आणि या करारानुसार पेशव्यांना गादीवरती प्रस्थापित होण्याची संधी मिळाली आणि ब्रिटिशांना महाराष्ट्रामध्ये आपल्या सत्तेचा पाया घालण्याची संधी भेटली. इंग्रजांना मराठ्यांच्या स्वराज्याची ताकद किल्ल्यात आहे हे माहीत झालेलं होतं. म्हणूनच सर्वप्रथम त्यांनी आपलं लक्ष किल्ल्यांच्या व्यवस्था बदलण्याकडे केंद्रित केलं. पेशवा बाजीराव दुसरा आता ब्रिटिशांच्या सल्ल्याने राज्यकारभार करू लागला. ह्या किल्ल्यांची व्यवस्था बदलत असताना पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे व वतनदारीचे काम रामोशी समाजाकडे होते. ब्रिटिशांनी हे काम काढून घेऊन आता त्यांच्या मर्जीतील लोकांकडे सोपविले. याचा परिणाम असा झाला की रामोशी समाजातील लोकांवरती उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले. त्या परिस्थितीने उमाजी नाईक अस्वस्थ होऊ लागले. त्यांना वाटू लागलं ब्रिटिशांच्या ह्या अन्यायी आणि अत्याचारी राजवटीला आपण आव्हान द्यायला हवाय. म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्रिटिशांना भारतातून हाकलून द्यावं लागेल हे त्यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांनी विठोजी नाईक, कृष्णाजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर यांना बरोबर घेऊन जेजुरीच्या खंडोबारायाच्या मंदिरात शपथ घेतली व इंग्रजांविरोधात बंडाची गर्जना केली. ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देणारं देशभरातील हे कदाचित पहिलंच नेतृत्व असावं. उमाजी नाईकांनी प्रारंभी इंग्रज तसेच आपल्या देशातील स्थानिक सावकार, मोठे वतनदार यांना लुटून त्यामधून मिळणारी संपत्ती ही गोरगरिबामध्ये वाटण्याचं काम केलं. त्यामुळं त्यांची लोकप्रियता वाढू लागली होती. समाजामधील स्त्रियेवरती अन्याय झाला तर त्या अन्यायाला किंवा अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम उमाजी नाईकांच्या माध्यमातून उमाजी नाईक करू लागले. सुरुवातीला त्यांनी बिवडी, किकवी, परिंचे, जेजुरी, सासवड या भागात लुटालूट केलेली होती. पण ही लुटालूट केल्यानंतर त्यामधून मिळणारी संपत्ती आहे, ही संपत्ती ते सातत्यानं मंदिरं आणि गोरगरिबांच्या मदतीला धावत होते आणि ह्या गोष्टींचा त्रास इंग्रजांना होऊ लागला. त्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इसवी सन 1818 मध्ये 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. ब्रिटिशांचं धोरणच असं होतं, एखादं नेतृत्व उदयाला आलं तर त्याला आपल्या वर्चस्वाखाली किंवा आपल्या दहशतेखाली ठेवण्याचं काम केलं जात होतं. पण उमाजीराजे या त्यांच्या दडपशाहीला किंवा दहशतीला घाबरणारं व्यक्तिमत्व नव्हतं. ब्रिटिश सरकारने ज्यावेळेस तुरुंगवासाची शिक्षा दिली त्यावेळेस शिक्षा भोगत असतानाच तेथे त्यांनी तुरुंगामध्ये लिहायला आणि वाचायला शिकले. तुरुंगातून सुटल्यानंतर उमाजी नाईकांच्या इंग्रजांच्या विरुद्धच्या ज्या कारवाया आहेत आणखी वाढल्या. का वाढल्या तर त्यांची आपल्या
जनतेविषयी असणारी जी तळमळ होती आणि हे परकीय आलेले जे लोक आहेत त्यांना इथं राज्य करण्याचा अधिकार नाही, ही भावना सातत्यानं त्यांना आंदोलनाच्या आणि बंडाच्या दिशेनं खेचत होती. त्यावेळी असणारे इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिंटॉश यांनी पुरंदर आणि सासवडचे असणारे जे मामलेदार आहेत त्यांना एक फरमान काढून सांगितलं, उमाजी नाईकांना अटक करा, उमाजी नाईकांना पकडा. आणि मग त्यावेळी इंग्रज सैन्य आणि उमाजी नाईकांचं सैन्य यांच्यामध्ये झालेल्या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला. इंग्रजांसारख्या शत्रूशी मुकाबला करावायचा म्हटलं की आपल्याकडं सैन्य आणि त्यासाठी आवश्यक असणारा खर्च लागेल हे उमाजी नाईकांना माहीत होतं. त्यांच्याकडे तो उपलब्धही नव्हता, मात्र त्यांचं ध्येय उच्च असल्यामुळे त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. फेब्रुवारी 1824ला उमाजी नाईकांनी बांबुर्डी येथील खजिना लुटून तो पुन्हा जनतेला वाटला. म्हणजे उमाजी नाईकांचं कार्य हे जे होतं ते कार्य फक्त जनतेसाठीच होतं हे आपल्या इथं लक्षात येतं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलेलं होतं असे कॅप्टन मॅकिंटॉश या इंग्रज अधिकाऱ्यानं नमूद करून ठेवलं आहे. इसवी सन 1826 साली आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी जेजुरीजवळ असणारं कडेपठार या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला. का? या गोष्टींची गरज होती. कशासाठी गरज होती? तर ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा करावायचा असेल तर जनतेचं सहकार्य मिळायला हवंय आणि जनतेला आपल्या नेतृत्वाविषयी विश्वास वाटायला हवाय. कडेपठार या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यासाठी असणारी राजचिन्ह धारण करून दरबारात भिक्षुक, पुजारी यांना दक्षिणा वाटल्या आणि गोरगरिबांनाही मदत केली. आता उमाजीराजेंना आपले सैन्य पुणे आणि पुण्याच्या परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थानापन्न करावायचं होतं, तैनात करावायचं होतं. त्यांनी आपल्या सैन्यावरती असणारे अधिकारी आणि सैन्याच्या तुकड्या वेगवेगळ्या विभागामध्ये तैनात केल्या. राज्य चालवण्यासाठी ब्रिटिशांच्या राज्यकारभाराची माहिती मिळावी म्हणून गुप्तहेरांची आवश्यकता होती. ह्या गुप्तहेरांचं जाळंही त्यांनी आपल्या त्या परिसरामध्ये उभं केलं आणि काय मिळालं यामधून? तर एकमेकाशी संपर्क ठेवण्याचं कार्य साध्य झालं. दळणवळणाची व्यवस्था, इंग्रजांच्या बातम्या उमाजीराजेंपर्यंत पोहोचवण्याचं काम हे गुप्तहेर खातं करू लागलं. सैन्यात व गुप्तहेर खात्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते. उमाजीराजे यांचे कार्य हळूहळू वाढत चालले होते. इंग्रजांना या कार्याचा धोका वाटू लागला होता. म्हणूनच इंग्रजांनी इसवी सन 1826 साली उमाजीराजेंविरुद्ध पहिला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा कशासाठी होता? तर ब्रिटिशांच्या राज्याला हादरा देणारं उमाजीराजेंचं व्यक्तिमत्व ब्रिटिशांच्या तावडीत सापडावं, त्यांना पकडून त्यांना तुरुंगात डांबता यावं, हा त्या पाठीमागचा त्यांचा हेतू होता. उमाजीराजे यांना व त्यांच्या साथीदारांना पकडून देणाऱ्यास मोठ्या रकमेचं बक्षीस व इनाम जाहीर केलं. बघा ब्रिटिशांची कला काय होती. ब्रिटिशांना माहीत होतं जर उमाजीराजेंना पकडावायचं असेल तर स्थानिक लोकांचीच मदत घ्यावी लागेल, म्हणून त्यांनी हे बक्षीस जाहीर केलेलं होतं. ब्रिटिशांच्या या जाहीरनाम्यास कुठल्याही प्रकारचा भारतीय लोकांकडून, महाराष्ट्रातील लोकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. उमाजी नाईकांनी आपलं कार्य तसंच पुढं चालू ठेवलं. ब्रिटिशांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. त्यानंतर ब्रिटिशांनी दुसरा प्रयत्न केला. 8 ऑगस्ट 1827 साली दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात बक्षिसाची रक्कम वाढवली. म्हणजे कोणतं तरी आमिष दाखवून महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीला आपल्या हाताशी घेऊन उमाजी नाईकांना पकडण्याचा हा त्यांचा डाव होता. मात्र दुसऱ्या वेळेसही त्यांच्या हाकेला किंवा त्यांच्या प्रयत्नाला कुठल्याही प्रकारचं यश मिळालेलं नाही. उलट आता ही जनता उमाजी नाईकांच्या कार्यावरतीच विश्वास ठेवू लागली आणि त्यांना साथ देण्यास तयार होऊ लागली. जनता उमाजी नाईकांना मदत करू लागली. मग
इंग्रजी राजवटीला काय करावं लागलं तर उमाजी नायकांच्या सैन्यावरती चाल करून आपलं सैन्य त्यांनी पाठवलं आणि ते सैन्य पाठवल्यानंतर उमाजी राजेंचं सैन्य आणि इंग्रज सैन्य यांच्यामध्ये लढाई होऊन पुन्हा एकदा उमाजी राजेंचाच विजय झाला। या दरम्यान उमाजी नायकांनी ब्रिटिश 5 सैनिकांची मुंडकी कापली आणि मुंडकी कापून ती मामलेदाराकडे पाठवली। एवढं मोठं धाडसी केलेलं काम यामुळं इंग्रज अधिकाऱ्यांना मोठी दहशतच बसली। आता ब्रिटिशांपुढं अगदी फार मोठं आव्हान उभं राहिलेलं होतं आणि दरम्यान उमाजी नाईक कोकणात गेले असताना कोकणातील असणारे जंजिराचे सिद्दी नवाब यांनीही आपल्याला सहकार्य करावं असं उमाजी नायकांकडे मागणी केली होती। याच्यावरून उमाजी नायकांच्या पराक्रमाची प्रचिती आपणाला येते। कोकणात गेले असताना ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या माध्यमातून उमाजी नायकांचा पाठलाग सुरू होता त्या अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला उमाजी नायकांनी मांढरदेवी गडावरून बंदुका व गोफणीच्या साह्यानं घायाळ करून त्यांना परत फिरण्यास भाग पाडले होते। म्हणजेच उमाजी नायकांनी ठरवूनच घेतलं होतं की या ब्रिटिशांना आपल्या महाराष्ट्रातून हाकलून लावायचं। पुढे 26 जानेवारी 1831 साली इंग्रजांनी चौथा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये मात्र उमाजी नायकांना व त्यांच्या साथीदारांना पकडून देणाऱ्यास 5,000 रुपयाचं रोख बक्षीस व 200 बिघे जमीन जाहीर करण्यात आली। पण तरीही कोणीही इंग्रजांच्या मदतीला आलेलं नाही। अशा प्रकारे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या उमाजी राजेंना सर्व राजे रजवाडे वतनदार संस्थानिक यांचं सहकार्य व पाठिंबा होता हे आपल्याला स्पष्टपणानं दिसतं। आता ब्रिटिशांना जशास तसं उत्तर देण्यासाठी आणि आपल्या स्वराज्याविषयी आपल्या स्वकीयांना विश्वास देण्यासाठी उमाजी राजेंनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी अन्यायी व अत्याचारी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला। तो जाहीरनामा असा होता की लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात, सर्व राजेरजवाडे संस्थानिक आणि जनतेनं एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करावा म्हणजे ब्रिटिशांना आपल्या ताकदीची कल्पना येईल। शिवाय ते पुढे लिहितायत, इंग्रजांची राजवट लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन न्यायाधिष्ठित राज्याची स्थापना होईल। इंग्रजांना कोणीही मदत करू नये। तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल। या जाहीरनाम्यातून उमाजी राजेंनी भारतातील स्वराज्याचा पहिला पुकार दिला होता हेच स्पष्ट होतं। त्याच दरम्यान उमाजी राजेंचे साथीदार कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रायगड, पुणे, मराठवाडा इत्यादी भागामध्ये धुमाकूळ घालत होते। ब्रिटिशांना आता उमाजी नायकांच्या या बंडाचं किंवा आंदोलनाचं स्वातंत्र्यासाठी चाललेल्या प्रयत्नाला थांबवणं गरजेचं वाटू लागलं आणि मग त्यांनी पुढे येऊन 5वा जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की उमाजी नायकांविषयी माहिती देणारास, बघा बदलला जाहीरनामा, माहिती देणारास असा शब्दप्रयोग येतोय। अगोदर ते काय म्हणत होते, पकडून देणारास। मग माहिती देणारास त्यांनी काय म्हटलं, 10,000 रुपये व रोख बक्षीस दिलं जाईल। तसेच त्याच्याबरोबर 400 बिघे म्हणजेच 200 एकर जमीन बक्षीस देण्याची घोषणा केली। ब्रिटिशांनी भारतातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर फितुरी करूनच अशा मोठ्या नेतृत्वांना किंवा क्रांतिकारकांना पकडता येऊ शकतं हे त्यांनी ओळखलं होतं आणि या ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून त्र्यंबकचंद्र कुलकर्णी या व्यक्तीनं उमाजी नायकांची माहिती ब्रिटिशांना पुरवायला सुरुवात केली आणि ही माहिती पुरवत असताना उमाजी नायकांचे साथीदार
काळू व नाना यांना हाताशी धरून उमाजी नाईकांच्या हालचालींची माहिती ब्रिटिशांपर्यंत पोहोचवली जाऊ लागली. जरी ही माहिती पोहोचवली जात असली तरी सुद्धा उमाजी नाईकांनी ब्रिटिशांना कुठल्याही प्रकारे न घाबरता त्यांच्या विरुद्ध सातत्यानं कारवाया चालू ठेवलेल्या होत्या. मात्र 15 डिसेंबर 1831 रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना पकडले गेले. ती काळरात्र आली. ज्या उमाजी नाईकांनी ब्रिटिश सत्तेला हादरे देऊन अस्वस्थ करून सोडलं होतं, अस्थिर केलं होतं, त्या उमाजी नाईकांना पकडण्याची संधी आपल्याच लोकांनी ब्रिटिशांना मिळवून दिलेली होती. हे ब्रिटिश लोक खूप क्रूर प्रवृत्तीचे होते. उमाजी नाईकांना पकडल्यानंतर त्यांना पुणे येथील मामलेदार कचेरीत असणाऱ्या एका काळ्या खोलीमध्ये सतत 35 दिवस ठेवण्यात आलं होतं. म्हणजे ब्रिटिशांना उमाजी नाईकांच्या बद्दल वाटणारी भीती इथं आपल्या लक्षात येते. 35 दिवस काळ्या खोलीत ठेवलेला असताना, अंधाऱ्या खोलीत ठेवलेला असताना सुद्धा कॅप्टन मॅकिंटॉश हा जो अधिकारी होता तो अधिकारी उमाजी नाईकांबरोबर संवाद करून त्यांच्याविषयीची असणारी माहिती ऐकून त्यानं लिहून ठेवलेली आहे. या अंधार कोठडीची शिक्षा भोगत असतानाच उमाजी नाईकांच्या गुन्ह्याचा खटला न्यायाधीश जेम्स टेलर या न्यायाधीशाच्या समोर चाललेला होता. शेवटी या न्यायाधीशांनी देशद्रोहाच्या खटल्याखाली उमाजीराजेंना दोषी ठरवलं आणि दोषी ठरवल्यानंतर 3 फेब्रुवारी 1832 हा महाराष्ट्राच्या, भारताच्या दृष्टीनं काळा दिवस उगवला आणि त्या दिवशी उमाजी नाईकांना पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत फाशी देण्यात आली. त्यावेळी उमाजी नाईक हसत हसत फासावरती गेले. भारतभूमीच्या मुक्तीसाठी लढा उभा करणारे राजे उमाजी नाईक यांचा इतिहास, यांचं कार्य समाजाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. इतक्या क्लिष्ट परिस्थितीमध्ये, अडचणच्या परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला एकत्र करून, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा करणारं आद्य क्रांतिकारक म्हणजे राजे उमाजी नाईक होय. मॅकिंटॉश या ब्रिटिश अधिकाऱ्याला या धाडसी क्रांतिकारकाच्या कार्याची नोंद करताना तो लिहितोय. काय लिहितोय बघा. उमाजी राजे आणि उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही? प्रश्नचिन्ह. म्हणजे उमाजी नाईकांच्या कार्याच्या बाबतीत लिहून ठेवताना स्वतः मॅकिंटॉश या ब्रिटिश अधिकाऱ्याने उमाजी नाईक कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य किंवा राज्य उभं करतील अशा प्रकारची नोंद केलेली आहे. यावरूनच उमाजी नाईकांच्या पराक्रमाची ब्रिटिशांना किती भीती वाटत होती हे आपल्याला दिसून येतं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी पहिला लढा उभा करणारा आद्य क्रांतिकारक म्हणजे राजे उमाजी नाईक होय. यांना 230व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.